बिहारच्या निवडणुकांमध्ये दोन चेहरे कायम चर्चेत आले. त्यातला एक म्हणजे आघाडीवर असलेले आरजेडीचे उमेदवार तेजस्वी यादव आणि दुसरे त्यांचे ज्येष्ठ भाऊ तेजप्रताप यादव. मात्र आज मतमोजणीच्या दरम्यान ज्येष्ठ बंधू पिछाडीवर तर धाकटे बंधू आघाडीवर असलेले दिसत आहेत. सुरुवातीपासूनच एनडीए ही आघाडीवर दिसते आणि त्याच दरम्यान तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी मागे पडते. मात्र तरीही बऱ्याच जागांवर महाआघाडीने बाजी मारलेली दिसून येते. त्यापैकी एक हॉट सीट महुआ आहे, जिथे आरजेडी मधून हकालपट्टी केलेले लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांचा जनशक्ती जनता दल सुरुवातीपासूनच एलजेपी उमेदवार संजय कुमार सिंह यांच्या मागे पडताना दिसतोय, तर इथेच तेजस्वी यादव आपल्याला पुढे जाताना दिसतात. आघाडीवर असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये तेजस्वी यादव यांचा पक्ष चांगलीच टक्कर देतोय. मात्र तरीही एनडीए ही सगळ्यात पुढे आहे. मात्र तुलना फक्त तेज प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये करावी लागते, कारण हे दोघेही एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. तरी देखील एक बंधू आघाडीवर तर दुसरा बंधू पिछाडीवर पडलाय. तेज प्रताप यादव यांचं मागे पडण्याचं कारण असंही सांगण्यात येत आहे की ज्यावेळी कॅम्पेन सुरू होतं तेव्हा तेज प्रताप यादव हे मंचावर उभे राहून तिथल्या लोकांच्या समस्या आपल्या जवळ उभ्या असलेल्या नेत्याला विचारतात. म्हणजे त्याचं इलेक्शनमध्ये, समाजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये किती लक्ष आहे हे स्पष्ट दिसून येतं. कदाचित हेच कारण आहे ज्यामुळे असं म्हणावं लागतंय की धाकटे बंधू गेले आघाडीवर तर ज्येष्ठ बंधू पडले पिछाडीवर.